नमस्कार कोचिनकर. ब्लॉगची सुरुवात मित्रांनो कोचिन मधून करतोय. सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आंघोळ उरकलेली आहे, कारण आपण शिवगणेशच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या पार्किंगला बॅक साईडला थांबलेलो आहे. तर भरपूर मोठं पार्किंग आहे आणि आपल्या इकडल्या गाड्या इथं पार्किंगला दोनच आहेत, एक तर आपली आणि दुसरी आमिर भाऊची. तर आमिर भाऊला येऊन नाही तर 3 ते 4 दिवस झालेत आणि ते अजूनही थांबलेत वाट बघत. जाताना बोलले होते, म्हणजे दिवाळी झाली 3 तारखेला संपली, 4 तारखेचं पहिलं बुकिंग सोमवारचं घेऊन निघाले आणि आलेत. तर आपली पण गाडी रात्रीत खाली झाली. तुम्ही लाजच्या ब्लॉगमध्ये पाहिले असेल तर हा नवीन ब्लॉग कोचिनमधून सुरू करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आपल्या केरळ सिरीजचा हिशोब सांगणार आहे, जो की आपल्याला किती आलाय. तर 8,600 रुपयाचं आपल्याला डिझेल लागलं होतं. त्यानंतर टोल खर्च आलाय 1700 रुपये. आपण यांना पाहिलं का? आपण यांना पाहिलं का? ओळखता का? आपला परिचय काय दादा? आमिर. आता 1 मिनिटापूर्वी मी तेच म्हणलं की नाही, आपल्या इथं 2च माणसं आणि यांचाच इतिहास सांगत होतो. 100 वर्ष जगतील. आमची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आहेत, घाबरू नका. असं द्या, धन्यवाद. तर हिशोब सांगत होतो मित्रांनो. 1700 रुपये आपल्याला टोल लागला. टीपी काढला आपण 520 रुपयाचा केरळचा, जो 3 महिन्याचा असतो क्वार्टरली. बट डिसेंबरच्या 31 तारखेला क्वार्टरलीचा टीपी संपतो. आणि कर्नाटकचा टीपी काढला 1 महिन्याचा, जो 333 रुपयाचा. अहो इथं पुढं तुमचं पोर्टर तेच वाचतंय. आता बघा, हे केरळमध्ये सुद्धा पोर्टर, पुण्याचं पोर्टर केरळला वापरतात. काय बोलावं आता, काय इकडे फेर जास्त आहे. फेर जास्त आहे पण चालत नाही हो. पुण्याचा पोर्टर मुंबईला सुद्धा चालत नाही चालत. तर हिशोबावरती होतो. त्यानंतर 1001 रुपये आपल्याला जेवण खर्च, रोड खर्च आला असेल. बाकी काही एक्स्ट्रा खर्च नाही, बस तेवढाच. टोल नाका 1700, 8,500 रुपयाचं डिझेल, टीपीला 900 रुपये, बस एवढाच खर्च आहे. बुकिंग काय अमाऊंट होती ते सध्या तरी सांगणार नाहीये, कारण अजून बरेचसे खर्च त्यात ऍड होणार आहेत. शेवटला जे ओव्हरऑल येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा हिशोब नक्कीच देईल. हा, क्रॉसचा 600 रुपये खर्च, 200-600 रुपये क्रॉसचा खर्च. तर एवढा खर्च आलाय मित्रांनो ह्या ट्रिपमध्ये. तर चला चहा प्यायला जायचंय. आमिर भैया पण आलेत आपले आणि दादा पण आहेत. तर निघू इथून चहा प्यायला. मस्तपैकी आपल्याला कोचिन एन्जॉय करायचं आहे. तर काय काय गोष्टी घडतील त्या तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटतील, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला मित्रांनो, ब्लॉग सुरू करूया. आणि हे आहे शिवगणेशचं पार्किंग. हे समोरच ऑफिस आहे आणि इकडे सगळ्या TNच्या गाड्या उभ्या आहेत. तर पोहोचलोय मित्रांनो चौकामध्ये आणि या साईडला आहे जय हिंदचं ऑफिस. पेट्रोल पंप, ट्रान्सपोर्ट हब आहे. तिकडे आहे जेवणाची जागा आणि आपण गाडी पार्क केली ह्या रोडला. तर हा आहे मेन चौक. इथून समोर गेलं तर मेट्रो स्टेशन आहे. आपण आलोय चहा नाश्त्यासाठी. तर चहा नाश्ता वरको आमिर भैयाने घेतलाय समोसा, दादांनी घेतलाय वडा. कसा आहे वडा? सांबार नाही आम्हाला, सांबार नाही. भारी बरं आहे. इकडे आल्यावरती काय काय आलो त्यात खायचं ते आपल्यालाच माहिती आहे. जस्ट नाश्ता केलाय बाजूला. केळांच्या जाती बघू आपण. हे आपले रेग्युलर केळे, ही लांबडी केळी आणि इलायची केळी. अरे कर्नाटक आपली काचच नसतात बाबाईला, लय डेंजर गाड्या आहेत मित्रांनो. पार्किंग बघू शकताय, भरपूर मोठी अशी पार्किंग आहे. वरती शेड आहे. ही आमिर शेठची गाडी आणि ही MH48 मुंबई. तर ही सगळी गँग आता 4 वाजता निघाली एक कोचिन फिरायला. तर चला निघायचं का? कशाने जायचं? मेट्रो. तुला काय माहिती, मेट्रो नाही, तुला एक नवीन प्रवास दाखवतो. चला. त्या साईडला खाली आंघोळीची जागा आहे आणि गाड्या बघू शकता, सगळ्या मोठ्या गाड्या आहेत. आणि इथं आपल्या महाराष्ट्रातल्या फक्त 3च गाड्या. तर हे पार्किंगचं ऑफिस आहे आणि आत्ता निघालो आम्ही संडे असल्यामुळे फिरायला.
कारण भरपूर असं गरम होतं इकडं आलं मी. आत्ताच हे कार्यकर्ते आंघोळ करून आलेत, कसले हँडसम वाटतात की नाही. तर चला 1 किलोमीटर आता आपल्याला चालत जायला लागलं. आणि लास्टच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आपण कोचीन फिरायला गेलो होतो, कोचीन फोर्ट पाहिला होता. तर यावेळेस काहीतरी नवीन बघू आणि जाऊ. पहिला आपले 2 मेंबर कुठे आहेत? हां, तेव्हा फाळका लावतात. खूप छान असा पार्किंगचा ऑप्शन आहे. 1 माणूस आणि 1 गाडी असेल तर 60 रुपये, 1 गाडी आणि 2 माणसं असतील तर कारण आपल्याकडं 2 माणसं आहेत म्हणून आपल्याकडून 80 रुपये घेतलेले आहेत. ती बस ती गेली ना, तशा बसमध्ये जायचं आपल्याला. चला जाऊ आता, बसचा प्रवास करू पहिला. कसा आहे सीन? पोचलोय मरीन ड्राईव्ह. तर पोचलोय मित्रांनो कोचीन मरीन ड्राईव्हला. आणि गर्दी बघू शकता, भरपूर असा क्राऊड. तर ह्या टोटली प्रायव्हेट बोटिंगची फॅसिलिटी आहेत आणि गव्हर्नमेंटची जी आहे ती पुढे आहे. तर बघूया आज आपल्याला गव्हर्नमेंटची बोटिंगचं राईड भेटतोय का, कारण संडे आहे आणि गर्दी बघू शकताय, भरपूर अशी गर्दी आहे. तर फुल कोचीन फोर्ट आज फुल आहे. तर लवकर लवकर चाललोय कारण सनसेटचा पण टायमिंग झालाय. तर 5 जणांचं मित्रांनो आपण तिकीट काढलंय. सेकंड टाइम मित्रांनो आपली कोचीन फोर्टची जर्सी राईड चालली आहे. आपले 5 मेंबर, हम पाच पांडव. सनसेट झाला राव, तुम्ही आत्ताच पाहिला असेल. आणि कारण तिकीट काढायच्या नादामध्ये सनसेटला टाइम नाही भेटला. आणि ही आपली आजची राईड. कॅप्टन वगैरे रेडी आहेत. तर चला. तर हा आहे आपल्या राईडचा फ्रंट लुक विथ स्टेअरिंग आणि टोटल ऑपरेशन. राईड एन्जॉय करूया. बघा केवढं मोठं एक जहाज आहे, भारी आहे ना. बी पाईपिनला पोहोचलं. तर उतरूया इथं आता. चलो लेट्स गो. वा जी दिसते ना, हा ही काय कालांतर वर्षापूर्वी बर तिथं एक चिनी माणूस आला होता. होय. त्यांनी मी ती सगळी जे ठेवलेलं आहे हा. ते फक्त प्रेक्षकांसाठी ठेवलेलं आहे. आता हा, सध्या मग त्यांनी मासे पकडत नाही का? त्यांनी माणसाची फिशिंग होत होते ह्या जाळीने. पहिलं तिथं अशी जाळी खाली जात होते आणि परत ते अशी एकदम गोळा होत होते. आता कोणी मासे पकडताय का? नाही आता फक्त सेलिब्रिटी साठी ठेवलेलं आहे त्यांनी. फक्त फोटो काढण्यासाठी का? हा, फक्त फोटो मित्रांनो कसं वाटतंय व्ह्यू? आता आमिर भाऊच्या नुसार याला म्हणतात चिनी जाळी. आणि आता हे माणूस तर साऊथ इंडियन दिसतंय, हे कुठं चिनी माणूस दिसतंय राव. ही चिनी माणूस नाही, पहिले त्या माणसाने बांधलेलं. मस्त वाटतंय ना. पण मित्रांनो कशी जाळी तो टाकतोय, वा एकच नंबर. मासे पकडण्याचा लाईव्ह एक्सपिरियन्स म्हणजे लाईव्ह अनुभव तुम्हाला आता बघायला भेटेल. आणि एक समोरून जहाज पण येते, छोटच आहे, इकडून दिसत असेल. तर बघूया
या भाऊला किती मासे भेटतात आज. जाळी खेचायला सुरुवात केलेली आहे. किती मासे निघतात ते बघा. बघा आला असेल बघा एकतरी. आता त्याच्या जाळीमध्ये किती मासे आलेत आमिर भाऊ त्याला विचारतील. गावले रे अण्णा. आणि समोरच बोट पण आलंय छोटस. बघा अण्णाने मासे पकडलेत. 4-5 आहेत भाऊ. नाही जास्त आहेत रे, जास्त आहेत. छोटे छोटेच आहेत. बघा छोटे छोटे मासे काढतात बघा. आहे का चमकतायत. हे बघा पडला. हे बघा पडला तो बघा. आहे का. चला एवढ्या लांब आलो आमिर. आपले 6 रुपये वसूल झाले. मासे बघायला भेटले आपल्याला. आणि ती बोट गेलेली आहे बघा. तर हा आहे कोचिन किराळा, कोचिन फोर्ट, जिथं सध्या आपण आहे. आणि इस बात पे एक सेल्फी हो जाए. तर मित्रांनो भरपूर असं थकल्यानंतर आपण सर्व कार्यकर्ते आलेलो आहे चहा प्यायला एका कॅफेमध्ये. बघू शकताय. तर चहाची साईज बघा पहिली. याच्यावर एक बोलायचं मला. बोला ना साहेब. मला सकाळपासून चहाचे ग्लास बघून असं वाटतंय की चहा नाही तर मन भरून त्यांनी आपल्याला चहा देतात. इकडे मन भरूनच सगळ्या गोष्टी भेटतात. अहो काय झालंय, आपल्याला गरम मसाला घ्यायचाय. गरम मसाल्याचं भारतातलं 1 नंबरचं मार्केट कोचिन मध्ये आहे. होय. हा मसाला मार्केट. हा मसाला मार्केट. चला मित्रांनो एवढा चहा उरकून घेऊ आणि पोहोचू डायरेक्टली आता गरम मसाला मार्केटला. कसं वाटतंय. एकदम फिलिंग ढगात. तुमचं काय म्हणणं आहे. 6 रुपये वसूल आहे का. 6 रुपये वसूल आहे का. 6 रुपये वसूल झाले का. वसूल एकदम फिलिंग ढगात गेली. त्यांनी मारला डायलॉग. चला मित्रांनो मसाला मार्केटला जायचं आहे आता. इथून आमिर भाईंची स्पेशल डिमांड आहे मसाला मार्केट. तर बघू शकता त्यांचं काय चाललंय ते. चला मित्रांनो आपले सगळे मेंबर्स इथे मसाले बघतात. तर बघूया आतमध्ये होलसेल अँड रिटेल्स मार्केट. तर बघू शकताय मित्रांनो टोटल मसाल्याच्या व्हरायटीज आहेत. आणि काजू बदाम त्याचबरोबर मसाला पावडर टोटली. चला आतमधून एकदा चेक करूया. रेडीमेड मसाले पण आहेत. कोकोनट पावडर, गार्लिक पावडर, चाय मसाला, सांबर मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, त्याचबरोबर ओरिजिनल कॉफी पावडर, चाय मसाला. भरपूर असे ऑप्शन आहे. इलायची आहे, हळकुंड आहे, म्हणजे मसाल्याचे सगळे पदार्थ. त्यानंतर इथं आमिर भाईंची आपली डील चालू आहे सध्या. पॅकेट बघतायत.
तर चला आपण पण शॉपिंग करूया. भरपूर अशी व्हरायटीज आहे. गरम मसाल्याचं पॅकेट घेतलं एक पाव किलोचं. तर पहिलं टेस्ट करून बघू, म्हणजे घरी नेऊन चव कशी आहे. कारण आपल्या या ठिकाणी राऊंड होतच राहतात. तर काजू बदाम पण घेतोय. काजू बदाम पण पॅक करून घेतोय आपण. आणि इकडे मसाला आहे. ॲक्च्युली मसाला नाही, आपल्याला रेग्युलर पाहिजे होते म्हणून काजू बदामचे पॅकेट रेग्युलरचेच ट्राय करतोय. अण्णा मराठी कुठून शिकले? हाँ, तभी मैं बोला ऐसा कैसे हो गया. नहीं तो बात नहीं होता है हमारे से इधर. बात भी नहीं करते यार, प्रॉपर समझ में नहीं आता है. तर आपले पॅकेट्स रेडी होत आहेत तिथं मित्रांनो. छोटे छोटे पॅकेट्स आपण घेतलेले आहेत. तर झाले मित्रांनो आपली शॉपिंग. गरम मसाल्याचे 2 पॅकेट घेतलेत, काजू घेतलेत, बदाम घेतलेत. झाली आपली शॉपिंग. तर निघूया इथून. समोरच रोड आहे आणि इथून राईट घ्यायचा. तर आपल्याला बस स्टॉप लागेल. आणि मार्केट आता बऱ्यापैकी बंद झालं आहे, कारण अर्धा पाऊण तास आपण इथं मार्केटमध्ये शॉपिंगसाठी टाईम स्पेंड केलेला आहे. तर चला निघूया आता इथून. तर पोचलोय मित्रांनो आपण. आणि आमिर भाऊंचा आमच्या BP लो झाला होता. स्पष्ट शब्दात सांगतो. त्यांना पहिलाच ज्यूस दिलाय आणि आपलं जेवण झालंय रेडी. तर पोचलोय आपण आलूयाला. आणि 3 भाज्या मागवल्यात. एक आहे मशरूमची, दुसरी आहे काजू बटर आणि एक आलू मटर. तर रायता, चपाती, भाजी. आजचं जेवण उरकूया आणि निघूया. हॉटेल आर्यन मेट्रो स्टेशनच्या समोर आहे. तिथून येऊन जेवू शकताय मित्रांनो. खूप छान असं प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल आहे. तर चला पोहोचूया आपल्या गाडीपाशी. आता आपल्याला 2 किलोमीटर परत चालत जायचंय.